तो पूर्ण मानवजात एक अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करत आहे. आपल्या समोरचा जो शत्रू आहे तो अदृश्य स्वरूपात आहे. त्या अनाहूतपणे कर्तव्य बजावताना माझ्या बाजूला उभे असलेले डॉक्टर साहेब आणि काही नर्सेस या अनाहूतपणे त्या महाभयंकर बिमारीला बळी पडल्या होत्या. पण सर्वांच्या सदिच्छामुळे आणि त्यांच्या मनोबलामुळे त्यांनी त्यावरती मात केली आहे. त्यामुळे आज या ठिकाणी अत्यानंदाचा परमानंदाचा क्षण आहे. या शुभ क्षणी मी त्यांना खूप खूप सदिच्छा देतो आणि औरंगाबाद पोलीस दलातर्फे त्यांना त्यांचे धन्यवादही प्रकट करतो. कारण ते लोकांपर्यंत देत असलेल्या तत्पर सेवेबाबत मला पूर्ण कल्पना आहे माझ्या एरियामध्ये हॉस्पिटल असल्यामुळे. आणि केंद्र साहेबांनी हा या ठिकाणी छोटेखानी प्रोग्राम ठेवला त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. डॉक्टर किशोर उडान सर जे आमचे कम्युनिटी पोलिसिंगचे NGO पार्टनरशिप आहे सरांच्याही या ठिकाणी त्यांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद. आपले कर्तव्य बजावत असताना या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये एक सिस्टर पॉझिटिव्ह आल्यामुळे हे दवाखाना हा सील करण्यात आलेला होता. आता आजच्या घडीला त्या सगळ्या स्टाफचं आपण स्वॅब घेतले आणि त्यांचं पूर्ण चेकअप केल्यानंतर ते सगळेजण निगेटिव्ह आले आणि ते निगेटिव्ह आल्यामुळे त्यांचं आज सन्माननीय नगरसेवक केंद्रे सर, पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे इंचार्ज सोनवणे साहेब आणि आम्ही सगळे ऑफिसचे कर्मचारी, डॉक्टर मॅडम या सगळेजण आज इथे उपस्थित राहून त्यांचं स्वागत केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला की ते निगेटिव्ह आले. त्यांनी यापुढे दक्षता घेऊन आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे. आपला जीव धोक्यात न घालता आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. याची आपण काळजी घ्यावी अशी मी कळकळीची विनंती आपल्याला करतो. आरोग्य केंद्रामध्ये मागील 5 वर्षापासून पाहतोय आपल्या आरोग्य केंद्राचे सर्वच कर्मचारी अतिशय वार्डातील नागरिकांना एक उत्तम अशी दर्जाची या ठिकाणी त्यांची सेवा आणि हे आपलं जागतिक कोरोना व्हायरस आपल्यावर आलेलं संकट या काळामध्ये महिला असून आमचे पुरुष आणि सगळा स्टाफ अतिशय पोटतिडकीनं म्हणजे फोन केला म्हणजे त्या भागात जाणं, त्या ठिकाणचं क्वारंटाईन करणं इतकं सुंदर काम या स्टाफचं होतं. आणि अचानक त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि मग बाकीच्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं आणि आम्ही सगळं वार्ड अगदी कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल सगळा वार्ड अगदी या ठिकाणी प्रार्थना करत होता की सगळे या ठिकाणी निगेटिव्ह आले पाहिजे आणि त्या खरंच या सगळ्यांच्याच याला यश आलं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पाटणी साहेब, सोनवणे साहेब या ठिकाणी आले आणि भारतीय जनता पार्टी या शहराच्या वतीनं माननीय आमदार अतुल सावे साहेब, संजयजी केनेकर, डॉक्टर कराड साहेब या सर्वांच्या वतीनं आणि नगरसेविका केंद्रे सौ विमल केंद्रे यांच्या वतीनं या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपण परत आलात, सगळे या ठिकाणी आलात, आपल्या यांचा आभार करतो आणि सर्व स्टाफला या ठिकाणी शुभेच्छा देतो. परत दक्षता बाळगतील आणि नागरिकांची या ठिकाणी सेवा करता येईल अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि आम्ही करत असलेले रुग्णसेवा आणि समाजकार्याची दखल घेऊन माननीय केंद्रे सर यांनी आमच्यासाठी जे काही स्वागताची तयारी केली त्याबद्दल मी व आमच्या आरोग्य केंद्र विजयनगर येथील सर्व स्टाफच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानते. आणि एवढ्या गंभीर परिस्थितीत माननीय पुंडलिकनगरचे PI सर आणि पाटणी सर यांनी आमच्यासाठी इथे येऊन हे जे काही स्वागताचा कार्यक्रम केला आहे त्यासाठी मी आणि आमचे कर्मचारीवृंद सगळे त्यांचे आभारी आहोत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.